बघा, अखेर मान्यता भेटलेली असून राज्यातील शेतकरी आता खुश झालेले आहेत। तुमच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे वाटप होणार आहेत, काळजी करू नका। सरकारकडून एक नाही तर आता 2 योजनेचे पूर्ण पैसे वाटप होणार असून लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी सरकारने आता जे आहे ती पूर्ण मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे आता कुणालाच काळजी करायची नाहीये किंवा कसले चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर चला आता हे पैसे कसे वाटप सुरू होत आहेत, पैसे वाटपाचं टायमिंग काय आहे, म्हणजेच की पैसे किती वाजता जमा आहेत, सर्व काय अपडेट आपण बघणार असून आता फक्त तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले तर अशाच महत्त्वाच्या अपडेट या चॅनलवरती बघायला मिळतील। तर चला पाहूयात। तर बघा, या ठिकाणी आता तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, तुमची खूप दिवसांची प्रतीक्षा असेल, पैसे कधी येणार, आज येणार की उद्या येणार। तर बघा, आता सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला असून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पण आता कृषी मंत्र्यांनी देखील मोठी माहिती तर दिली आहे, पण मुख्यमंत्री यांचा देखील मोठा निर्णय आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे राहिलेले हप्त्याचे पैसे म्हणजेच की आतापर्यंत शेतकऱ्यांना 8वा आणि 9वा हप्ता टोटल 4000 रुपये मिळायला पाहिजे होते, पण सरकारच्या काही कारणामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकर पैसे देता आले नाही अशी माहिती मिळते। पण आता ही पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्या क्षणी जमा झाल्याचे मेसेज येणार आहेत, कारण पैसे वाटपासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारने आता सर्व काही जाहीर केलेले आहे। आतापर्यंत रक्कम जाहीर झालेली नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे यायला उशीर झालेला होता, पण आता ही पूर्ण रक्कम जाहीर झालेली असून आता बघा, सर्वात आधी सरकार या 10 जिल्ह्यात पैसे वाटप करून ठेवणार आहे आणि पुन्हा नंतर राहिलेल्या जिल्ह्यात पैसे देणार आहे। पण सर्वात आधी आता पैसे वाटप नेमके कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये सरकार करत आहे ते सांगतो, कारण की नमो शेतकरी हप्ता एकदा वाटप सुरू झालं होतं। आता बऱ्याच जणांना माहिती की एकदाच तो सगळ्या जिल्ह्यांमध्ये येत असतो, पण कारण आता म्हणजेच की पीक विम्याचा आहे, पीक विमा काय सगळ्या जिल्ह्यात जमा होत नसतो, त्यामुळे आता पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि हे पैसे सर्वात आधी या 10 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। जर या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्याचं नाव असेल, तर तुमच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे येतील आणि पीक विम्याचे पैसे येतील। बघा, आता सरकार पूर्णपणे पैसे देऊन टाकणार आहे। सरकारला आता मार्च महिन्यामध्येच पूर्ण पैसे तर द्यायचे आहेत आणि एप्रिल महिन्याच्या देखील अर्ध्या टायमिंगमध्ये सर्वांच्या खात्यात सर्व योजनेचे पैसे पोहोच करायचे आहेत। कोणत्याच योजनेचे हप्त्याचे इकडे तिकडे मागलचे हप्ते कोणतेच राहिले नाही पाहिजे, सर्व योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले पाहिजे, यासाठी सरकारने आता गडबड केलेली आहे। त्यामुळे सरकार आता 8वा हप्ता सरकारने जाहीर केला, मंजूर पर केला, आता कोणत्या क्षणी जमा होईल आणि आता 8व्या हप्त्याचे पैसे जमा झाल्यानंतर लवकरच 9वा पण हप्ता नवो शेतकरीचा जाहीर होऊन ते पण 2000 येणार, अशी टोटल तुमच्या बँक खात्यात एका पाठोपाठ 4000 रुपये आता पूर्ण येणार आहेत आणि यामुळे राज्यातील आता चांगल्या लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। बघा, ही 4000 रुपयांची रक्कम पूर्णपणे खात्यात जमा तर होईल आणि एवढंच नाही तर 17000 रुपयांचा हा पीक विमा जो आहे तो लाखो शेतकऱ्यांना मिळणारच आहे। बघा, आता 17000 रुपयांची पीक विम्याची पण रक्कम शेतकरी बांधवांना मिळणार असल्या कारणाने शेतकरी आता चांगलेच खुश झालेले आहेत। बघा, आता तुम्ही काळजी करू नका किंवा कसली चिंता देखील करू नका, तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून आता पूर्णपणे पैसे पोहोचणार आहेत आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार असून सर्व शेतकरी आता खुश होणार आहेत। तर चला, आता सर्वात आधी कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे हे 4000 रुपये येणार आहेत आणि पीक विम्याचे पैसे येणार आहेत अशा जिल्ह्यांची तुम्हाला नावं आणि यादी दाखवतो। जर त्या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यात हे पूर्णपणे पैसे आता वाटप होणार आहे आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। तर चला, आता यादी आपण पाहूया। बघा, आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ बघण्याचं काम करा। आलेल्या माहितीनुसार सर्व काय अपडेट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। इथे बघा, पीएम किसान नमो शेतकरी योजना, आता सर्व काही यादी जाहीर सरकारने स्पष्टपणे घोषणा करतात। शेतकरी खुश, पुढे माहिती आलेली आहे की कोणत्याही शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज पडणार नाही, पूर्ण पैसे खात्यात जमा होणार आहेत। राज्य सरकारकडून आली आनंदाची बातमी, एक नाही तर आता 2 योजनेचे पैसे सरकारच्या माध्यमातून टाकण्यासाठी मिळाली मंजुरी, म्हणजेच की एका योजनेचे नाही तर 2 योजनेचे पैसे टाकण्यासाठी अखेर आता मंजुरी मिळालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय असं पण म्हटलं तरी काय हरकत नाही। बघा, आता राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा आणि महत्त्वाचा निर्णय झाल्याने आता शेतकरी चांगलेच खुश झालेले आहेत। प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे हे पैसे वाटपाला आता सुरुवात होत आहे। बघा, या ठिकाणी पुढे सांगितलं आहे की
सरकारच्या आता लक्षात आलेलं आहे की शेतकरी नाराज झालेले आहेत. आता त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर मिळणारच, पण आता शेतकरी बांधवांनो पीक विम्याचे पण पैसे मिळणार आहेत. कारण यावेळेस नमो शेतकरी योजनेचा हप्ता मागच्याच वेळेस मिळायला पाहिजे होता, पण यावेळेस उशीर झालेला आहे. पण आता कोणतेच शेतकरी नाराज राहू नये याकरिता सरकारने काय केलेलं आहे बघा. आता सरकारने यावेळेस डायरेक्ट नमो शेतकरीचा 8वा हप्ता जाहीर करून 2,000 रुपये वाटप आता पूर्ण करणार आहे. त्यानंतर लगेच 9वा हप्ता जाहीर करून ते पण 2,000 रुपये सरकार देणार आहे. म्हणजे 4,000 रुपये एका पाठोपाठ लवकरात लवकर दिले की शेतकरी नाराज राहणार नाहीत आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. यासाठी सरकारने असा निर्णय काढलेला आहे. आणि पीक विमा पण डायरेक्ट 17,000 रुपयांचा पूर्ण मंजूर केलेला असून पीक विम्याचे पण 17,000 रुपये या 10 जिल्ह्यात पूर्ण सर्वात आधी जमा होणार आहेत. बघा आता आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर शेतकरी बांधवांनो पीक विम्याचे पण पूर्ण पैसे सरकारने जाहीर केले असून आता हे पण पैसे लवकर मिळणार आहेत. पण आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीक विम्याची रक्कम ही सर्वात आधी या 10 जिल्ह्यांमध्ये जमा होऊ शकते अशी सूत्रांकडून माहिती येत आहे. मग नेमके आता कोणते 10 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी हे पैसे जमा होऊ शकतात? आता याबाबतची सर्व काही अपडेट मी तुम्हाला सांगणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा. तर बघा आता या ठिकाणी पूर्णपणे सविस्तर अशी अपडेट आलेली असून सर्व शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहेत. एकंदरीत जर विचार केला तर आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन झालेलं आहे. बघा आता सरकारचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता. आता शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे, 2 हप्ते सरकार देणार होतं, मग एकच हप्ता का? तर आता 8वा हप्ता 2,000 रुपयांचा सरकार देऊन लगेच त्या पाठोपाठ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपयांचा हा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती देणार आहे. आणि टोटल पैसे डीबीटीच्या माध्यमातून किती रुपये येले तर 4,000 रुपये येले. पीक विम्याचे बाकीचे वेगळे 17,000 रुपये होईल. म्हणजे ही टोटल मोठी रक्कम सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांसाठी जाहीर झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. म्हणजे 21,000 रुपयांपर्यंतची मोठी रक्कम आता मिळेल. पण नेमके पैसे मिळणार तरी कोणत्या 10 जिल्ह्यात आता ही पण तुम्हाला माहिती सांगतो. तर आता तुम्हाला राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बघा आता एकंदरीत पाहायला गेलं तर सरकारच्या आता पूर्णपणे लक्षात आलेलं आहे शेतकऱ्यांना तर नाराज करून चालणार नाही. एक तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता द्यायला उशीर झालाय, मग त्यातच जर आपण एकच हप्ता दिला तर शेतकरी नाराज राहतील. ही गोष्ट लक्षात आल्यामुळे सरकार एका पाठोपाठ आता डायरेक्ट 2 हप्त्याचे 4,000 रुपये वाटप करणार. फक्त एवढंच की एकत्र 2 हप्त्याचे 4,000 रुपये सरकार देणार नाही. ही गोष्ट प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची. आणि हे पीक विम्याचे पण 17,000 रुपये पूर्ण आता देणार आहे. पण आता या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हे पूर्ण पैसे जमा होतील. तर चला आता अशा 10 जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो. म्हणजे तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होतील. आणि 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे. तर चला आता या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार सरकारने 3 विभागातील जिल्हे सर्वात आधी निवडले आहेत. जर या 3 विभागातील जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुमच्या पण बँक खात्यावरती पूर्ण पैशांचं वाटप सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. तुम्ही कसलीच काळजी करू नका किंवा आता चिंता करत बसू नका. तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा आणि दिलासा देणारा हा निर्णय आहे. बघा आता 3 विभागातील कोणकोणते जिल्हे आहेत. तर बघा आता यामध्ये त्या जिल्ह्यांची तुम्हाला मी नावं सांगतो. जर यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्णची पूर्ण हे 4,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे पैशांचे एका पाठोपाठ एक हळूहळू जमा होतील. आणि पीक विम्याचे वेगळे 17,000 रुपये जमा होतील. तर चला पैसे मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी बघू. तर बघू शकता आता सविस्तर यादी आलेली आहे. आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्ही सगळेजण आता शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी बघू शकता 2026च्या आता या वर्षामध्ये सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणण्याच्या तयारीत आहेत. पण बघा आता एकंदरीत जर विचार केला तर 2026च्या आपण मार्च महिन्यामध्ये आहोत. या आर्थिक वर्षाचा हा शेवटचा टप्पा असल्याने सरकार आता काय करणार आहे तर प्रलंबित सर्व हप्ते वेळेत पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच की सरकारला 8वा पण हप्ता द्यायचा आहे, त्यानंतर नमो शेतकरीचा 9वा पण हप्ता द्यायचा आहे आणि पीक विम्याचे पण राहिलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 17,000 रुपये द्यायचे आहेत. त्यामुळे सरकारचा हा मोठा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे. बघा आता गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ही रक्कम एक आधार म्हणून ठरणार आहे. कारण की नमो शेतकरी योजनेचे पैसे जर शेतकऱ्यांना मिळाले तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही ना काही मदत होऊ शकते असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि हीच गोष्ट आता सरकारच्या लक्षात आलेली आहे. बघा आता जर विचार केला तर सरकारने एक हप्ता नाही तर आता पूर्ण हप्ते देण्याची तयारी केलेली असून
असून नमो शेतकरीचा हप्ता जाहीर केला असला तरी त्यानंतर लगेच थोड्या दिवसातच नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच की 9वा हप्ता पण सरकार जाहीर करून ते पण 2,000 रुपये देईल. असे टोटल 4,000 रुपये आता तुम्हाला मिळतील. कारण आता गुढीपाडवा झालाय, नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि सरकारला आता सर्व काही सुरळीत या नवीन वर्षामध्ये सुरू ठेवायचं आहे. म्हणजे जेवढे काही शेतकऱ्यांचे पैसे अडकले असतील, राहिले असतील, पीक विमा मिळाला नसेल, नुकसान भरपाई मिळाली नसेल, सर्व काही सरकार आता एकदाच देऊन टाकणार आहे आणि शेतकऱ्यांना चांगला दिलासा देणार आहे. तर चला आता नमो शेतकरी योजनेचा जो महासन्मान निधीचा हप्ता आहे नेमका कोणत्या 10 जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू होत आहे, पीक विम्याचे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे, तर चला ती यादी आपण बघू. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता सविस्तर अशी यादी या ठिकाणी आलेली असून सर्व शेतकरी बांधवांना एक चांगला दिलासा मिळतोय असं आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारने केलेली असून शेतकरी बांधवांना एक चांगला दिलासा आता नक्कीच मिळतोय. एकंदरीत जर विचार केला तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून चांगला दिलासा देणारा निर्णय जाहीर केला असून शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत. सध्याची परिस्थिती बघता डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता जमा केले जाणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव. बघा आता धाराशिव जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 9वा हप्ता एका पाठोपाठ मोठी रक्कम 4,000 रुपये जमा होणार आहे आणि एकंदरीत जर विचार केला तर आता पूर्ण रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून एक मोठा दिलासा मिळणार आहे. बघा आता हे 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यात डीबीटीतून पूर्णपणे येणार आहेत. एवढंच नाही तर तुम्हाला आता पीक विम्याचे पण 17,000 रुपये मिळणार आहेत. यामध्ये धाराशिव जिल्ह्याचं पण नाव असून आता सर्व शेतकरी चांगलेच खुश होतील. बघा दुसरा जिल्हा कोणता आहे, दुसरा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे शेतकरी बांधवांनो धुळे जिल्हा. बघा आता धुळे जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांची प्रतीक्षा होते की आमच्या खात्यात नमो शेतकरीचा हप्ता कधी येईल, आज येईल की उद्या येईल. तर बघा त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आली. तर या ठिकाणी सर्वात आधी आता कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचे मेसेज येणार आहेत. पैसे पूर्ण मंजूर झालेले असून आता फक्त खात्यात टाकणं बाकी राहिलं होतं, ती पण रक्कम येऊन जाणार आहे. काळजी करू नका. पण बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे सर्व शेतकऱ्यांना करायची आहेत. जर ही 2 कामे कोणी केली नाही तर त्यांच्या खात्यात नमो शेतकरीचे आणि पीक विम्याचे पैसे जमा होणार नाहीत. मग आता नेमकी कोणती अशी 2 कामे करावी लागतील की जेणेकरून आपल्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे आणि नमो शेतकरीचा हप्ता येईल, ती पण माहिती सांगतो. यावेळेस 2 नवीन नियम लावले असून जर नमो शेतकरी योजनेचे पैसे पाहिजे असतील तर ही 2 कामे शेतकऱ्यांना करावीच लागतील असं सरकारचं पण म्हणणं आहे. मग आता कोणती 2 कामे करायची ती पण माहिती आपण जाणून घेणार आहोत. आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. बघा पहिल्या टप्प्यांमध्ये या 10 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत. कारण आता पीक विमा आणि नमो शेतकरीचे पूर्ण पैसे आम्ही देऊन टाकणार आहोत असं सरकारचं म्हणणं आपल्याला दिसून येत आहे. कोणतेही शेतकरी नाराज राहणार नाहीत यासाठी आम्ही मोठी रक्कम म्हणजे आता यावेळी जास्त पैसे देण्यासाठी मोठी तयारी केलेली आहे आणि सर्वांच्या खात्यात डीबीटीतून पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे डीबीटी अशी प्रक्रिया असते की एकदा पैसे पाठवले की इकडे अर्ध्या तासातच पैसे जमा होत असतात. म्हणजे सरकारने शेतकऱ्यांना पीक विम्याचे किंवा नमो शेतकरीचे पैसे जर मुंबईमधून 5 वाजता पाठवले तर इकडे 5:30 सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात ही पैसे जमा होतील. एवढी मोठी जी आहे ती गती असते आणि सरकार त्याच माध्यमातून म्हणजे डीबीटीतून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे देणार आहे. म्हणजे तिकडून पैसे टाकल्यानंतर इकडे 30 मिनिटांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता पैसे जमा होऊन जाणार आहेत. त्यामुळे आता काळजी करू नका की पैसे यायला 2 दिवस लागतील की 3 दिवस लागतील. कारण एकदा पैसे जर आले तर ते अर्ध्या तासाच्या आत सगळ्यांच्या बँक खात्यात जमा होऊन जात असतात. तर चला आता मुख्यमंत्र्यांनी कोणती 2 कामे करायला सांगितली ते पण सांगतो. जर तुम्ही ती 2 कामे केली नाही तर नमो शेतकरी योजनेचा यावेळेस हप्ता भेटणार नाही आणि पीक विम्याचे पण पैसे भेटणार नाहीत. मग आता कोणती 2 कामे करायची ती पण माहिती बघूयात आणि हप्ता वाटपाचा टायमिंग काय आहे, किती वाजता पैसे येतील, सर्व काही माहिती आता तुम्हाला दाखवणार आहे. आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार ती पण यादी आपण बघू. तर बघा आता या ठिकाणी ती पण यादी आलेली असून यादीमध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा जालना जिल्हा मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जालना जिल्हा आहे. बघा आता या आपल्या जालना जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे जमा होणार आहेत. एवढंच नाही, या ठिकाणी नमो शेतकरीचे पीक विम्याचे पूर्ण पैसे सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहेत. बघा आता या ठिकाणी काय लिहिलेलं आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो. बघा आता महाराष्ट्रभरातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. महाराष्ट्रातील आता 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तर आनंदाची बातमीच आहे. बघा पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन सरकारने केलेलं आहे. मग आता ही 2
2 कामे शेतकरी बांधवांना करावीच लागणार आहेत. मग कोणती 2 कामे तर बघू शकता. पहिलं महत्त्वाचं काम सरकारच्या माध्यमातून करायला सांगितलं आहे ते म्हणजे ई-केवायसीचं. तर बघा, जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ आता ई-केवायसी करून घ्या. ई-केवायसी केली तर तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत. म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण रक्कम वाटपाचा निर्णय सरकारचा असल्यामुळे ई-केवायसी तात्काळ तुम्हाला पण करून घ्यायची आहे. म्हणजे डीबीटीच्या अंतर्गत सर्वची सर्व पैसे हे तुम्हाला मिळून जातील. आणि तुम्ही जर ई-केवायसी केली नाही तर हप्ता तुम्हाला मिळायचा नाही. तो पीक विम्याचा हप्ता असो की नमो शेतकरीचा हप्ता असो, ही गोष्ट लक्षात घ्यायची. ज्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाला त्यांनाच नमोचा हप्ता मिळत असतो आणि यावेळेस पण मिळणार आहे. पुढील 2 ते 4 दिवसात या योजनेच्या हप्त्याचं वाटप केलं जाऊ शकतं, अशी माहिती समोर येत आहे. जर काय अपडेट आली तर लवकरच देण्याचं काम करू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. अधिकृत तारीख सरकारने जाहीर केली नाही हे पण सांगणं बाकी होतं, तर ही पण गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तोपर्यंत धन्यवाद.